आम्ही हे बघतो की मुलं बरेचदा समोर येतात आणि ठरवलेलं असतं की आम्हाला UK ला जायचं आहे, आम्हाला US ला जायचं आहे, आम्हाला जर्मनीला जायचं आहे, हे ठरवून येतात बरेचदा समोर. पण ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारतो की का जायचं आहे, तर त्यावेळेला त्यांच्याकडे तेवढी तशी उत्तरं नसतात. काकानी सांगितलंय, मामानी सांगितलंय, बहीण तिकडे आहे, भाऊ तिकडे आहे, सिनियर्स आमचे गेलेले आहेत, अशी उत्तरं येतात. ही उत्तरं काही प्रमाणात बरोबर आहेत, ते सगळेजण तुम्हाला गाईडच करतायत, पण ते जेव्हा गाईड करतायत ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी गाईड करतायत. ते मे बी तुम्हाला तसंच्या तसं रिलेट होईल असं नाही. मग तिथे तुम्हाला ठरवावं लागतं की नक्की मला काय करायचं आहे, आत्ता तुम्ही इथं काय शिकलाय, त्याच्यातले कुठले सब्जेक्ट्स तुम्हाला आवडत आहेत, मग त्याच्यावरनं मला पुढे कुठला सब्जेक्ट शिकायला जायचं आहे, त्या सब्जेक्टला त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये काय स्कोप आहे, म्हणजे मग मला जॉब्स मिळतील. आधी हे ठरवावं, मग त्याच्यावरनं कंट्री ठरवावी, मग त्याच्यावरनं युनिव्हर्सिटी ठरवावी. दॅट्स हाऊ वी फॉलो द प्रोसेस. किंवा आम्ही सजेस्ट करतो की विद्यार्थ्यांनी शॉर्टलिस्टिंगला ही प्रोसेस फॉलो करा.